नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आयएस अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी रत्नाकर मोरे आणि आपण पाहत आहोत भारतीय अर्थव्यवस्था. मागच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, त्या आपण पाहिल्या होत्या. जसं की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? त्याच्यामध्ये उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय म्हणजे काय? ह्याचा आपण आढावा घेतला होता. त्याच्यानंतर उत्पन्न कोणकोणत्या पद्धतीचं आहे? बरोबर की नाही? घटक उत्पन्न म्हणजे काय? गैर-घटक उत्पन्न काय? हे आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण एक पाहिलं होतं, की बाजारभाव म्हणजे काय? बरोबर की नाही? राष्ट्रीयमध्ये आपण पाहिलं होतं, राष्ट्रीय उत्पन्न ह्या शब्दाचा अर्थ पाहिला. त्याच्यानंतर त्याचे प्रकार पाहिले. बरोबर. कोणते आपल्या कोणत्या पद्धतीचं उत्पन्न आपण राष्ट्रीय उत्पादाच्या याच्यामध्ये बरोबर की नाही? आपल्या जी-डी-पीमध्ये कोणत्या पद्धतीचं उत्पन्न गणलं जातं, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं, की बाबा राष्ट्राच्या अंतर्गत कोणकोणते निवासी संकल्पना काय आहे, गैरनिवासी काय आहे, हे आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं, की मूल्यवर्धित म्हणजे काय? इंटरमिडिएट वस्तू म्हणजे काय? मूल्यवर्धित वस्तू कशाला म्हणतात? त्याच्यानंतर अंतिम वस्तू म्हणजे काय? बरोबर की नाही? हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण पाहिलं होतं, की बाबा बाजारभाव म्हणजे काय? बरोबर की नाही? बाजारभाव म्हणजे काय? त्याच्यानंतर घटक किंमत म्हणजे काय? घटक उत्पन्न कशा पद्धतीने मोजलं जातं? घटक किंमत काय असते? त्याच्यानंतर बाजारभाव काय आहे? हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची कॉन्सेप्ट आपण पाहिलेली आहे, जी-डी-पी म्हणजे काय? बरोबर की नाही? आपण देशाचं जे काही उत्पादन आहे, ते आपण जे काही अर्थव्यवस्था आहे, ती आपण जी-डी-पीमध्ये कॅल्क्युलेट करत असतो. आपली अर्थव्यवस्था किती मोठी आहे, की किती स्ट्राँग आहे, हे आपण जी-डी-पीच्या माध्यमातून दर्शवत असतो. तर ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय? देशाच्या सीमेच्या आतमध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा ह्यांचं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर जी-डी-पी वरून कोणकोणते 4 फॅक्टर पाडले जातात, तेही आपण पाहिलं होतं. बरोबर की नाही? जी-डी-पी पाहिला होता, त्याच्यानंतर जी-एन-पी पाहिला होता. बरोबर की नाही? एन-डी-पी पाहिला होता, एन-एन-पी पाहिला होता. बरोबर की नाही? जी-एन-पी नाही सॉरी, जी-डी-पी पाहिला, त्याच्यानंतर एन-डी-पी पाहिला होता. बरोबर की नाही? आणि हे पण मार्केट प्राईसनुसार पाहिलं होतं. त्याच्यानंतर फॅक्टर कॉस्टनुसार सुद्धा पाहिलेलं होतं. बरोबर की नाही? ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ॲट मार्केट प्राईस. बरोबर की नाही? जी-डी-पी ॲट मार्केट प्राईस हा आपला राष्ट्राचा जी-डी-पी राहतो, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये आपण जी-डी-पी मोजत असतो. त्याच्यावरून आपण निव्वळ जी-डी-पी काढत असतो. निव्वळ म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. बरोबर? जीव जी-डी-पी मोजताना आपण ओव्हरऑल मोजत असतो. किती वस्तू आणि सेवा तयार झाल्या, बरोबर की नाही? त्या सेवांचा बाजारभावाच्या मूल्यानुसार केलेली गणना राष्ट्रीय पातळीवर आणि त्याच्यासाठी कालखंड 1 वर्षाचा असतो. त्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये तुमच्या देशाच्या अंतर्गत किती वस्तू आणि सेवा तयार झाल्या, याला काय बोललं जातं? जी-डी-पी बोललं जातं आणि तो मोजला जातो तुमच्या बाजारभावानुसार, बरोबर? मार्केट प्राईसनुसार. मग त्याला काय बोललं जातं? जी-डी-पी, एम-पी. बरोबर की नाही? आता ह्या जी-डी-पीवरून तुम्हाला निव्वळ जी-डी-पी काढायचं असेल, तर त्याच्यामधून काय करावं लागतं आपल्याला? घसारा वजा करावा लागतो. कारण ह्या वस्तू आणि सेवा तयार करताना जे काही आपण भांडवली वस्तू वापरलेल्या आहेत, तर त्यांच्यामध्ये काय होत असते, झीज आल्या कारणाने त्याच्यामध्ये घसारा आपण वजा करत असतो. तो घसारा काढल्यानंतर, तो घसारा वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळत असते? निव्वळ जी काय आहे, निव्वळ किंमत मिळत असते आणि त्या निव्वळ किमतीलाच काय बोललं जातं? निव्वळ देशांतर्गत उत्पादन. नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि हे बाजारभावाच्या किमतीला मोजलेलं असतं. बरोबर? ह्या 2 संकल्पना झाल्या. त्याच्यानंतर पुढची संकल्पना येते जी-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट आणि एन-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट. बरोबर की नाही? फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय? घटक किमतीला मोजलेला तुमचा जी-डी-पी. आता जी-डी-पी मार्केट प्राईसमधून, बाजारभावाच्या किमतीमधून समजा तुम्ही अप्रत्यक्ष कर वजा केले आणि अनुदानं ॲड केली, तर तुम्हाला काय मिळणार आहे? फॅक्टर कॉस्ट. बरोबर की नाही? घटक किमतीला जी-डी-पी मिळणार आहे. बरोबर? आणि जो जी-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट आहे, त्याच्यामधून पुन्हा घसारा वजा केला, तर तुम्हाला काय मिळणार आहे? एन-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट. बरोबर की नाही? एन-डी-पी म्हणजेच काय? स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किमतीला आणि सॉरी एन-डी-पी म्हणजे निव्वळ आणि क्रॉस म्हणजे स्थूल. बरोबर? ह्या संकल्पना आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला होता. आता हे झाला ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. बरोबर? जी-डी-पी. आता आपल्याला पाहिजे जी-एन-पी. ग्रॉस राष्ट्रीय उत्पादन. ठीक आहे? आणि याच्याशी संदर्भित अशाच 4 संकल्पना मार्केट प्राइसला कोणती आणि फॅक्टर कॉस्टला कोणकोणती आहे. ठीक आहे? ते आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. राष्ट्रीय उत्पन्न, मूलभूत संकल्पना, आपण जी-डी-पी वगैरे पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत. आपण काय पाहिलं? जी-डी-पी पाहिलेलं आहे. बरोबर? ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. आपल्या राष्ट्राची जे काही अर्थव्यवस्था आहे, ती जी-डी-पी मध्ये मोजली जाते. बरोबर? त्याच्यानंतरची पुढची संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पाद, नॅशनल प्रॉडक्ट. राष्ट्रीय उत्पाद. आता राष्ट्रीय उत्पाद म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पाद ही संकल्पना देशांतर्गत उत्पाद या संकल्पनेपेक्षा कशी आहे? थोडी वेगळी आहे. बरोबर?
तिकडे काय होता, डोमेस्टिक होता, GDP, डी म्हणजे डोमेस्टिक, आणि इथे आपण काय म्हणणार आहोत, नॅशनल प्रॉडक्ट, NP, ग्रॉस मध्ये त्याचा ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, बरोबर, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, देशांतर्गत नाही, तर हे काय असणार, राष्ट्रीय आहे, बरोबर, तिथे भौगोलिक सीमा होते, देशाच्या अंतर्गत इथे राष्ट्रीय. आता राष्ट्रीय मध्ये काय काय समाविष्ट आहे ते आपण पाहणार आहोत, बरोबर. देशांतर्गत उत्पादाच्या डोमेस्टिक संकल्पनेत निवासी तसेच गैरनिवासींच्या घटक उत्पन्नाचा समावेश होत असतो, बरोबर की नाही. आपण पाहिलं, देशाच्या अंतर्गत तुमचे निवासी असतील, गैरनिवासी असतील, त्यांचं सुद्धा उत्पन्न जे आहे किंवा त्यांनी बनवले जे हे आहे त्यांच्या घटक उत्पन्नाचा समावेश आपण GDP मध्ये करत असतो, बरोबर. राष्ट्रीय उत्पादाच्या नॅशनल प्रॉडक्टच्या संकल्पनेत केवळ निवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश होत असतो, बरोबर. इथे निवासी तसेच गैरनिवासी आहेत, परंतु राष्ट्रीय मध्ये काय आहे, राष्ट्रीय म्हणजे नॅशनल, इथे केवळ निवासी, बरोबर, निवासी जे आहेत त्यांना प्राप्त होणारं उत्पादन किंवा उत्पन्न, ते पण कोणतं, घटक किमतींना, त्यांचं जे काही घटक उत्पन्न आहे त्याचा आपण मोजमाप करत असतो, त्याचा समावेश आपण राष्ट्रीय याच्यामध्ये करत असतो, राष्ट्रीय उत्पादन, नॅशनल प्रॉडक्ट मध्ये, बरोबर. राष्ट्रीय उत्पादामध्ये देशाच्या निवासींनी देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातून तसेच परदेशातून मिळवलेले घटक उत्पन्नाचा समावेश होत असतो, बरोबर. देशाचे जे निवासी त्यांनी देशाच्या सीमेमध्ये तर आहेच, परंतु परदेशातून मिळवलेले सुद्धा उत्पन्नाचा आपण काय करत असतो, समावेश करत असतो. आणि राष्ट्रीय उत्पाद म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशाच्या निवासींनी उत्पादित केलेल्या सर्व अंतिम आणि वस्तू सेवा यांचे एकूण बाजार मूल्य या उत्पादनामध्ये देशात आणि देशाबाहेर मिळवलेले उत्पन्न समाविष्ट होत असते, बरोबर. राष्ट्रीय तुम्हाला लक्षात आलं, सोपी गोष्ट आहे, देशात प्लस देशाच्या बाहेर मिळवलेले उत्पन्न, बरोबर, याचा काय करायचा, समावेश करायचा आहे. ओके, समजा एखादा माझा मित्र UAE मध्ये जॉब करतोय, बरोबर, त्याने मिळवलेलं उत्पन्न सुद्धा आपल्याला काय करायचं, इथे ऍड करायचं आहे, देशाच्या बाहेर मिळवलेलं उत्पन्न सुद्धा आपल्याला ऍड करायचं आहे. हे झालं आपलं टोटल राष्ट्रीय, बरोबर. आता याचा राष्ट्रीय उत्पादचा हे काय होणार आहे फॉर्म्युला, देशांतर्गत उत्पाद, बरोबर, देशांतर्गत म्हणजे GDP, याच्यामधून काय करायचंय, परदेशी निवासींना प्रदान केलेले घटक उत्पन्न, हे काय करायचं, बरोबर. आता आपण राष्ट्रीय मोजतोय, म्हणजेच काय, देशामध्ये राहणारे जे व्यक्ती आहेत त्यांचं आपल्याला ऍड करतं, म्हणजे परदेशात लोक जे आपल्या इथे कमवतात त्यांचं काय करावं लागणार आहे, वजा करावं लागणार आहे. आणि परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न, बरोबर, जे आपली लोक परदेशी काम तिथून ते प्राप्त जे परदेशी उत्पन्न आहे किंवा तिथलं प्राप्त जे त्यांचं घटक उत्पन्न आहे ते ऍड करायचं आहे, आणि इथे जे राहतात परदेशी लोक त्यांचं काय करायचंय, वजा करायचंय. तर ते आहे, म्हणजे आता हा फॉर्म्युला सिंपल मध्ये बनवला, बरोबर. इथल्या परदेशींचा, भारतात राहणाऱ्या परदेशींचं काय करायचं, वजा करायचंय, परदेशातून तिकडनं जे आपले परदेशात राहतात त्यांचं काय करायचं, ऍड करायचंय. तर हा फॉर्म्युला सिंपल मध्ये असा होतो, राष्ट्रीय उत्पादन, देशांतर्गत उत्पादन, बरोबर, GDP, तर आहे ते, याच्यामध्ये काय करायचंय, परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न, निव्वळ मध्ये, बरोबर की नाही, आपलं आणि बाहेरचं त्यांचं वजाबाकी करायची, बरोबर की नाही, याच्यामधून हे काढायचंय, बरोबर, याला बोलतात निव्वळ, त्यांचं काढायचंय. परदेशातून जे आपल्या इथे जे परदेशी नागरिक आहेत किंवा परदेशी लोक आहेत त्यांचं वजा करायचंय, आणि आपले लोक जे बाहेर परदेशात आहेत त्यांनी जे मिळवलंय ते ऍड करायचंय. ठीक आहे, सोपी कॉन्सेप्ट आहेत एकदम, बरोबर. याला बोलतात राष्ट्रीय, बरोबर, सॉरी, याला बोलू आता राष्ट्रीय, बरोबर. आता हे राष्ट्रीय तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढची कॉन्सेप्ट आहे सकल किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादन, GNP, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, बरोबर. जसं GDP काढला आपण देशांतर्गत, तसा हा राष्ट्रीय काढायचा, बरोबर. याच्यामध्ये काय, स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या नागरिकांनी, कंपन्यांनी, बरोबर, नागरिक किंवा कंपन्यांनी यांनी देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक आणि परदेशात, बरोबर, बाहेर, देशाच्या बाहेर सुद्धा मिळवलेल्या सर्व अंतिम आणि वस्तूंच्या सेवांचं एकूण बाजार मूल्य, जे काय सेवा आणि वस्तू त्यांनी तयार केल्यात त्याचं बाजार मूल्य, कसं, देशांतर्गत आणि परदेशातलं, बरोबर. यामध्ये देशात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचा समावेश होतो, तसेच परदेशात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचाही समावेश होत असतो, बरोबर नाही. आपलं इथले तर आहेच आहे, देशाच्या अंतर्गत असणार आहे, शिवाय परदेशातलं सुद्धा असणार आहे. जर एखाद्या भारतीयाने परदेशात काम केले आणि त्याचं उत्पन्न भारतात पाठवले तर ते उत्पन्न GNP मध्ये मोजलं जाणार आहे, बरोबर नाही.
मी सांगितलं मग अशी, एखादा माझा मित्र UAE मध्ये जॉब करतोय, तो तिकडनं उत्पन्न कमवतोय, तर त्याचं उत्पन्न आपण राष्ट्रीय याच्यामध्ये पकडलं जाणार आहे. GNP म्हणजे देशाच्या रहिवाशांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाचे एकूण आर्थिक मूल्य मोजणे, बरोबर आहे नाही? देशाच्या रहिवाशांनी उत्पादित केलेल्या जे काही वस्तू असतील किंवा उत्पादन असले, प्रोडक्शन असेल, त्याचे आर्थिक मूल्य, बरोबर. तसेच देशाच्या सीमेवर परदेशी रहिवाशांनी उत्पादित केलेले कोणतेही उत्पादन GNP मधून वगळले पाहिजे, बरोबर की नाही? परदेशातल्या लोकांनी कमवलेलं आपण वळून टाकतो आणि आपले लोक जे परदेशात राहतात त्यांचं आपण ऍड करत असतो, बरोबर की नाही? हे झालं ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. आता ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट किंवा याच्याशी संदर्भित आपल्याला 4 कॉन्सेप्ट पाहिजेत, बरोबर की नाही? आता स्थूल राष्ट्रीय उत्पाद बाजार भावाला, बरोबर, मार्केट प्राइस न मोजलेलं राष्ट्रीय उत्पाद, याच्यामध्ये काय येणार आहे? स्थूल राष्ट्रीय उत्पाद GNP MP, मार्केट प्राइस म्हणजे बाजार भावाला, याच्यामध्ये काय येणार? तुमचं स्थूल देशांतर्गत उत्पाद GDP ऍट मार्केट प्राइस प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. निव्वळ घटक उत्पन्न म्हणजे आपली लोक बाहेर आहेत त्यांचं ऍड करायचं, इथल्या लोकांचं वजा करायचं, त्याला बोललो आता निव्वळ. लक्षात ठेवा, हा निव्वळ शब्द महत्वाचा आहे, बरोबर की नाही? त्याच्यानंतर पुढची येते निव्वळ राष्ट्रीय उत्पाद बाजार भावाला मोजलेला मार्केट प्राइस, बरोबर. याच्यामध्ये काय येणार? निव्वळ राष्ट्रीय उत्पाद, बरोबर, NNP नेट नॅशनल प्रॉडक्ट ऍट मार्केट प्राइस. याच्यामध्ये काय येणार आहे? निव्वळ देशांतर्गत उत्पादन, नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, बरोबर. NDP. आता NDP म्हणजे काय लक्षात घ्या? GDP वजा घसारा, बरोबर. NDP मध्ये घसारा इन्क्लुडेड आहे, म्हणजे घसारा वजा केलेला आहे GDP मधून, तो NDP आपण इथे घेतलेला आहे, बरोबर. आणि प्लस काय करायचंय? परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. एकदम सोपं आहे हे, लक्षात ठेवायला, कन्फ्युजन होण्याची अजिबात गरज नाहीये, ठीक आहे. फक्त आपण इथे काय निव्वळ देश, पहिलं काय वापरलं? GDP वापरला, त्याच्यानंतर काय करणार आपण? NDP वापरतोय. NDP प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न, बरोबर. त्याच्यानंतर स्थूल राष्ट्रीय उत्पाद घटक किमतींना फॅक्टर कॉस्ट GNP FC म्हणजेच काय? ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट. याचा फॉर्म्युला काय आहे? स्थूल राष्ट्रीय उत्पाद GNP फॅक्टर कॉस्ट काय असणार आहे? GDP FC, बरोबर. आपण पहिला काढलेला आहे GDP FC प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न, ठीक आहे. सोपं आहे. मागच्या 4 कॉन्सेप्ट मधला GDP FC आपण इथे घेतला आणि परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. इथे बघा सगळ्या याच्यामध्ये निव्वळ आहे, लक्षात ठेवा. निव्वळ घटक उत्पन्न, निव्वळ घटक उत्पन्नामध्ये परदेशातून प्राप्त म्हणजे काय? आपले लोक परदेशात राहत आहेत त्यांचं ऍड करायचं, इथले लोक जे परदेशी आहेत, जे परदेशात जाणार आहे त्यांचा पैसा ते वजा करायचं आहे, बरोबर. निव्वळ राष्ट्रीय उत्पाद घटक किमतींना नेट नॅशनल प्रॉडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट, बरोबर. NNP FC फॅक्टर कॉस्ट, याला NDP FC, बरोबर. नेट डोमेस्टिक देशांतर्गत इथे मोजायचं आहे, त्याच्यामध्ये काय करायचं? ऍड करायचंय निव्वळ घटक उत्पन्न परदेशातून प्राप्त झालेले, ठीक आहे. एवढ्या छोट्या कन्सेप्ट आहेत, चांगल्या छान आहेत. 4 छोट्याशा कन्सेप्ट आहेत. पहिल्या ज्या 4 होत्या त्या GDP संदर्भात होत्या आणि ह्या ज्या 4 आहेत हे कशाच्या संदर्भात? GNP ग्रॉस राष्ट्रीय प्रॉडक्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पाद, याच्या संदर्भात ह्या 4 कॉन्सेप्ट आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर घटक किमतींना मोजलेल्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादाला काय बोलला होता? देशाचे वास्तविक खरे राष्ट्रीय उत्पन्न, बरोबर की नाही? NNP FC, बरोबर. निव्वळ राष्ट्रीय उत्पाद कशाला मोजलेलं? फॅक्टर कॉस्ट, NNP FC. यालाच काय बोललं होतं? रिअल इन्कम किंवा रिअल किंवा वास्तव, बरोबर. खरे राष्ट्रीय उत्पन्न किंवा देशाचं खरं वास्तव उत्पन्न किंवा इन्कम, बरोबर. NNP FC म्हणजे काय? तुमचा नेट नॅशनल इन्कम, ठीक आहे. सोपी कॉन्सेप्ट आहे. NNI, GNI, NNI ग्रॉस नॅशनल इन्कम किंवा नेट नॅशनल इन्कम हे नेट आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. कशाला? तुमच्या NNP FC लाच, बरोबर. सूत्र बघा, राष्ट्रीय उत्पन्न GDP MP वजा घसारा, बरोबर, वजा अप्रत्यक्ष कर अधिक अनुदाने प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. हा
बरोबर. हा तुमचा फॉर्म्युला राष्ट्रीय उत्पन्नाचा, बरोबर. NNPFC इज इक्वल टू NNI म्हणजेच नेट नॅशनल इन्कम, राष्ट्रीय निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. तुमचं कशाला बोललो आता? NNP फॅक्टर कॉस्टला जी काही किंमत असेल त्याला तुमचं खरं किंवा वास्तव राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जात असतं. ठीक आहे, तुमचा फॉर्म्युला लक्षात आला असेल. या 4 कॉन्सेप्ट सुद्धा लक्षात आले असतील. सोप्या आहेत, काही अवघड नाहीयेत. जसं आपण GDP काढला तसंच तुम्हाला काय काढायचं आहे? राष्ट्रीय उत्पादन काढायचं आहे. फक्त याच्यामध्ये काय आहे? परकीय निव्वळ उत्पन्न, परदेशातून प्राप्त निव्वळ उत्पन्न, आपल्याला घटक उत्पन्न ऍड करायचं आहे. ठीक आहे, सोप्या कॉन्सेप्ट आहेत. ओके, तर ह्या संकल्पना आपण पुन्हा एकदा समजून घेऊ. जसं आपण GDPच्या घेतल्या होत्या तसंच आहे ह्या राष्ट्रीय उत्पादनाच्या संदर्भात. तिकडे डोमेस्टिक होतं, इथे काय करायचं आपल्याला? नॅशनल घ्यायचं आहे, राष्ट्रीय. बरोबर. तिकडे GDP होतं, इथे काय येणार आहे? GNP. हा कसला? पहिला मार्केट प्राइस नुसार, बाजारभावानुसार. बरोबर, पहिला बाजारभावानुसार आणि दुसरा कसा काढणार आहे आपण? घटक. बरोबर नाही? हा झाला पहिला, हा झाला दुसरा. बरोबर नाही? ह्या 2 संकल्पना. GDP तिकडे होता, GDP इथे काय काढायचं आपल्याला? GNP. बरोबर, बाजारभावानुसार. बरोबर, हा काढला आपण. ठीक आहे, याच्यामधून काय करायचा? घसारा वजा केला तर काय मिळणार आपल्याला? निव्वळ मिळणार आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. कशाला? बाजारभावाला. सिंपल सी कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर GNP मधून आपल्याला काय काढायचंय? GNP ऍट फॅक्टर कॉस्ट, मार्केट प्राइस मधून फॅक्टर कॉस्ट काढायची. काय करणार आपण? अप्रत्यक्ष कर वजा करणार आणि अनुदाने ऍड करणार. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय मिळाला? GNP मार्केट प्राइस वरून GNP फॅक्टर कॉस्ट. बरोबर, आलं लक्षात? आता ह्या GNP फॅक्टर कॉस्ट मधून आपल्याला काय काढायचंय? आता हे GNP फॅक्टर कॉस्ट म्हणजेच काय? स्थूल राष्ट्रीय उत्पाद घटक किमतीला. याच्यामधून काय करायचंय? स्थूल राष्ट्रीय उत्पाद मधून आपल्याला काय काढायचंय? निव्वळ राष्ट्रीय उत्पाद. कशाला? घटक किमतीला. तर याच्यामधून काय करायचं? पुन्हा एकदा काय करायचं? घसारा वजा करायचा. म्हणजे झालं तुमचं झालं नेट नॅशनल प्रॉडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट. आणि यालाच काय बोललं होतं? नेट नॅशनल इन्कम. याला तुमचं खरं किंवा वास्तव उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न याला बोललं जातं. NNP ऍट FC म्हणजे नेट नॅशनल प्रॉडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट. एवढी साधी सिंपल संकल्पना आहे, जास्त काही घाबरायचं कारण नाहीये. मागचा एक तुम्हाला मागचा एक चार्ट आणि हा एक चार्ट लक्षात ठेवला तर ह्या 4 आणि 4 आणि 4 8 ह्या 8ही संकल्पना लक्षात राहिलं. एक जरी लक्षात ठेवलं तरी दुसरा लक्षात येतो. फक्त काय? डीच्या ऐवजी ते GDPच्या ऐवजी नॅशनल घ्यायचं आहे, डोमेस्टिकच्या ऐवजी राष्ट्रीय घ्यायचं आहे. बरोबर, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनालाच देशाचे वास्तव खरे उत्पन्न बोललं जातं, त्यालाच काय बोलतो? नेट नॅशनल इन्कम. बरोबर, GNPFC ला काय बोललं जातं? स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आणि NNPFC ला काय बोललं जातं? निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, नेट नॅशनल इन्कम. सोपी कॉन्सेप्ट आहे. बरोबर, आता राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम म्हणजे काय ते पाहूया. बरोबर, GDP वगैरे आपण पाहिले. आता GDP झाला, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय झालं, त्याच्यानंतर आता राष्ट्रीय उत्पन्न. बरोबर, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे एकूण उत्पादन शोधण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये एका विशिष्ट कालावधीमध्ये, सामान्यतः काय? एका वर्षात, राष्ट्रामध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्याचे एकत्रीकरण समाविष्ट असते. बरोबर की नाही? आणि जे आर्थिक दृष्टीने व्यक्त केले जाते. आर्थिक आरोग्य, नियोजन आणि धोरण निर्धारण यांचे मूल्यांकन करण्यासाठी अचूक मोजमाप आवश्यक आहे. नॅशनल इन्कम का आवश्यक आहे? तर तुमचं जे काही आर्थिक आरोग्य आहे, बरोबर की नाही, तुमचं देशाची आर्थिक स्थिती काय आहे त्याचं आकलन करण्यासाठी, मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं नियोजन करायचं आहे, त्याच्यानंतर धोरण निर्धारण करायचं आहे, तुमच्या देशाच्या मधलं पुढचं प्लॅनिंग करायचं आहे. त्याच्यासाठी तुमचं कशा पद्धतीने तुमची दिशा, अजून तुमची अर्थव्यवस्था मजबूत कशा पद्धतीने करता येईल याचं धोरण ठरवायचं असेल किंवा नियोजन करायचं असेल तर तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मोजणं, राष्ट्रीय उत्पादन मोजणं, GDP मोजणं आवश्यक आहे. बरोबर, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे उद्दिष्ट देशाच्या आर्थिक प्रगतीची गणना करणे. बरोबर की नाही? आपल्या आर्थिक देशाची प्रगती दरवर्षी आपण GDP मोजतो की नाही? का मोजतो? नॅशनल इन्कम सुद्धा मोजला पाहिजे, कारण की तुमची देशाची आर्थिक प्रगती होते की नाही, देशाचीच नाही देशातल्या लोकांची सुद्धा आर्थिक प्रगती झाली पाहिजे. बरोबर की नाही? नुसतंच देशाची प्रगती होऊन आणि लोकच गरीब राहतील असं नाही. दिल्ली तर त्याचं नियोजन वगैरे करायचं, त्यासाठी आपण मोजलं पाहिजे दरवर्षी. बरोबर की नाही? मोजलं
जर तुम्ही काही गोष्टी मोजल्या तरच तुमच्या लक्षात येतं का आपण पुढे आहोत की मागे आहोत, बरोबर की नाही? तर तुमच्या देशाच्या आर्थिक प्रगतीची गणना करणे, बरोबर की नाही? अनेक देशांच्या आर्थिक वाढीशी तुलना करणे, बरोबर की नाही? तर जसे आपण मोजतो तसे इतर देशही मोजत असतात आणि त्यांच्याबरोबर आपली तुलना कशी केली जाते म्हणजे बाबा चायना आपल्या पुढे गेलाय, त्याच्यानंतर अमेरिका कुठे आहे? आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. आपल्यालाही त्या पद्धतीने प्रगती करायची आहे. मागची लोकं कशी आहेत? आपल्या मागे कोण आहे? आपल्याला कितपर्यंत अचीव्ह करायचं आहे? तर हे सर्व प्लॅनिंग करण्यासाठी, अचीव्ह करण्यासाठी आपल्याला गणना करणं, बरोबर की नाही? गणना केली तरच आपल्या लक्षात येणार आपण प्रगती करतोय, की मागे जातोय, की पुढे राहतोय. ठीक आहे. तर प्रगतीमध्ये ती गणना करणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर देशाच्या आर्थिक विकासात विविध क्षेत्रांचे योगदान मोजणे, बरोबर की नाही? देशाच्या आर्थिक क्षेत्र कोणकोणती आहेत? बरोबर की नाही? कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, चतुर्थ क्षेत्र असेल, बरोबर का? त्याच्यानंतर पाचपंच क्षेत्र ही 5 क्षेत्र आहेत. मोठी-मोठी आपण 3 क्षेत्र मानतो. शेती, त्याच्यानंतर कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र ही 3 महत्त्वाची क्षेत्र आहेत. तर त्यांचा वाटा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किती आहे, बरोबर की नाही? समजा शेती क्षेत्रामध्ये 30% वाटा आहे. उद्योग क्षेत्राचा 20% वाटा आहे. बाकीचा 50% सेवा क्षेत्राचा आहे. तर आपल्याला अजून उद्योग क्षेत्राचा वाटा कशा पद्धतीने वाढवता येतील? शेती क्षेत्रावरचं अवलंबित्व कशा पद्धतीने कमी करता येईल? तर याची सर्व गणना करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर विविध प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात सरकारला मदत करणं. आता आपण जी वगैरे जे काही मोजतो किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजतो, याच्यावरून आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात येते. कोणत्या याच्यामध्ये आपण समजा उद्योग क्षेत्रावर भर दिला, तर तिथे चांगल्या पद्धतीने रोजगार तयार होऊ शकतो. तो रोजगार तयार झाल्यानंतर लोकांमधले असणारे दारिद्र्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपली अर्थव्यवस्था अजून सुदृढ होऊ शकते. तर त्याच्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत? कशा पद्धतीने त्या राबवल्या गेल्या पाहिजेत? हे सर्व करण्यासाठी आपल्याला हे मोजमाप करणं आवश्यक राहतं. जेणेकरून याचा मदत घेऊन सरकार पुढच्या पद्धतीचे काही दिशानिर्देश असतील किंवा कशा पद्धतीचं प्लॅनिंग असेल ते करू शकतं. त्याच्यानंतर उत्पादन, वापर आणि वितरण यासारख्या विविध आर्थिक क्रियाकलापांचा मर्यादा आणि फायदा निश्चित करणे. आपण जे काही प्रोडक्शन करतोय, बरोबर की नाही? त्याचा वापर कशा पद्धतीने होतोय, त्याचं वितरण कशा पद्धतीने केलं जातंय, तो सर्व पद्धतीने सर्व लोकांपर्यंत पोहोचतोय की नाही, याचा विचार करणं हे सुद्धा सरकारांचं काम राहतं आणि त्याच्यासाठी हे जे काही इंडिकेटर असतील, राष्ट्रीय उत्पन्न असेल, राष्ट्रीय उत्पादन असेल, यांची मोजणी करणं किंवा गणना करणं आपल्यासाठी आवश्यक आहे. बरोबर? त्याच्यानंतर पुढचं संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. बरोबर की नाही? आता आपण हे राष्ट्रीय उत्पन्न मोजतोय. याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. मूलभूततः पाहायला गेलं तर सामान्यतः ह्या 3 पद्धती आपण वापरात आणत असतो. त्याच्यातली पहिली आहे उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धत. दुसरी आहे उत्पन्न किंवा आय पद्धत. आता हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कारण परीक्षेमध्ये एकच शब्द लक्षात ठेवून चालणार नाही. तुम्हाला त्याचा पर्यायी शब्द सुद्धा डायरेक्ट विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला पर्यायी शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उत्पन्नाला हिंदीमध्ये आय बोललं जातं. आपण मराठीत उत्पन्नाला कमाई बोलतो. कमाई हा शब्द काही अर्थव्यवस्थेत वापरत नाही. आय हा शब्द वापरला जातो. तर असे शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? त्याच्यानंतर खर्च पद्धत म्हणजेच एक्सपेंडिचर. इंग्लिशचा शब्द असणारच आहेत, पण तुम्हाला त्याच्या पर्यायी मराठी शब्द लक्षात ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. कारण की त्याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन फिरवला जाऊ शकतो. बरोबर? अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यास करताना लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला शब्द जे आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की शब्दाभोवती संकल्पना फिरत असते. तुमच्या शब्द लक्षात राहिला तर तुमच्या संकल्पना लक्षात राहणार आहेत. बरोबर की नाही? आता आपण पाहिलं ग्रॉस म्हणजे काय? डोमेस्टिक म्हणजे काय? ज्याला तुम्हाला डोमेस्टिकचाच अर्थ नाही कळाला, तुम्हाला राष्ट्रीय काय कळणार आहे? काहीच कळणार नाही. तर ग्रॉस म्हणजे काय? नेट म्हणजे काय? लोकांना याच्यामध्ये समजत नाही, की जी म्हणजे काय आणि नेट म्हणजे काय? बरोबर की नाही? तर ग्रॉस म्हणजे काय? निव्वळ म्हणजे काय? ह्या शब्दांना अर्थ आहेत. तर त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, कशाचा नाही होत, हे तुमच्या एकदा शब्द लक्षात आला तर पटकन लक्षात येऊ शकतं. बरोबर की नाही? कशात काय वजा करायचंय, कशात काय घटवायचंय, काय करायचंय. त्याच्यामुळं शब्द आणि त्याला पर्यायी शब्द सुद्धा, त्याला पर्यायी अर्थ काय आहे किंवा पर्यायी शब्द काय हे सुद्धा लक्षात ठेवत जा. नुसतं एक उत्पादन. आता हे मूल्यवर्धित विचारलं तर तुमच्या लक्षात येणार आहे मूल्यवर्धित म्हणजे काय? तुम्ही मग मूल्यवर्धितची संकल्पना राबवत बसाल. पण उत्पादन म्हणजेच मूल्यवर्धित, व्हॅल्यू एडिशन केलेलं फायनल प्रॉडक्ट, बरोबर की? म्हणजे एक प्रॉडक्ट तुम्ही बनवताय. त्याच्यामध्ये उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धत हे लक्षात ठेवा. ह्या 3 पद्धतीनुसार आपण काय म्हणत असतो, आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो. उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धत, दुसरी आहे उत्पन्न किंवा आय पद्धत. बरोबर? हिंदीमध्ये उत्पन्नाला आय बोललं जातं किंवा गणना करताना तुम्हारी आय क्या है? तुम्हारी आय म्हणजे काय? उत्पन्न. बरोबर की नाही? इन्कम क्या है? तर तो एक हिंदी शब्द आहे. आपण मराठीमध्ये तर काही वापरत नाही. पण लक्षात ठेवा प्रश्न विचारणारा काही पण विचारू शकतो. तो तो त्याचं क्षेत्र आहे. त्याला काही घेणं नाही तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती. बरोबर की नाही? त्याला असं वाटत असतं की समोरच्याला माहिती आहे
आणि तो उत्तर देईल, तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता उत्पादन मूल्यवर्धित पद्धतीने मोजमाप करताना उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची म्हणजेच सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाची केलेली बेरीज होय. बरोबर की नाही? मूल्यवर्धित आपण पाहिलं. मूल्यवर्धित म्हणजे काय? कापसापासून शर्ट बनवणे, याच्यामध्ये काय होतं, व्हॅल्यू ॲडिशन होत जात असतं. प्रॉडक्ट बनवताना त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड होत जात असते. आणि ते आपण जीडीपी मोजताना काय मोजत असतो? जे अंतिम वस्तू आहेत त्यांची बाजारभावानुसार असणारी किंमत, तुम्ही जी काही सेवा देताय त्याची बाजारभावानुसार असणारी काही किंमत ही मोजत असतो. बरोबर की नाही? तर उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धतीमध्ये जेवढ्या काही तुमच्या देशामध्ये वस्तू किंवा सेवा बनलेल्या आहेत त्यांची बाजारभावानुसार जी काही किंमत असेल ती मोजत असतो. बरोबर? ही झाली पहिली पद्धत. त्याच्यानंतर उत्पन्न आय पद्धतीने मोजमाप करताना उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना मिळालेल्या घटक उत्पन्नाची बेरीज. बरोबर की नाही? प्रोडक्शन किंवा सेवा तयार करताना आपण काय वापरतो? श्रम, भांडवल, त्याच्यानंतर मजूर आणि तुमचे उद्योजक, हे कोण झाले? उत्पादनाचे घटक झाले. आणि ह्या घटकांचे जे काही मालक आहेत त्यांना मिळणारा परतावा, यांचं उत्पन्न म्हणजे त्यांना दिला जाणारा जो काही परतावा आहे ते त्यांचं काय आलं? उत्पन्न. आणि याला काय बोलतो आपण? घटक उत्पन्न. ह्या उत्पन्नाची एकूण केलेली बेरीज म्हणजेच काय? तुमचं उत्पन्न किंवा आय पद्धतीने केलेलं मोजमाप. बरोबर? कसलं? राष्ट्रीय उत्पन्नाचा. आणि तिसरं आहे खर्च पद्धतीने मोजमाप करताना वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी किंवा उपभोग किंवा गुंतवणूक करण्यासाठी केलेल्या खर्चाची बेरीज. बरोबर की नाही? तुम्ही एखादी वस्तू विकत घेताय, बरोबर, किंवा एखाद्या गुंतवणुकीसाठी तुम्ही ती वस्तूची किंवा सेवा विकत घेताय, तर तो केलेला जो काही खर्च आहे, बरोबर, त्याची एकूण केलेली बेरीज म्हणजेच खर्च पद्धतीने काढलेलं तुमचं राष्ट्रीय उत्पन्न. बरोबर? हे ती एक मोठी आपण हे पाहिलेलं आहे. आता आपण थोडं डिटेलमध्ये पाहूयात की कशा पद्धतीने ह्या गोष्टी वर्क होतात. उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धत. पहिली पद्धत आपल्याला पाहिजे उत्पादन आणि मूल्यवर्धित पद्धत. बरोबर? यामध्ये काय केलं तर राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज उत्पादन पातळीवर लावला जात असतो. बरोबर? उत्पादन पातळी, बरोबर, प्रोडक्शन म्हणजे तुमची वस्तू असेल, सेवा असेल, बरोबर, तुमच्या हातामध्ये काहीतरी पाहिजे. वस्तू आणि सेवांच्या प्रवाहाच्या स्वरूपात या पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावला जातो. बरोबर की नाही? तुमच्याकडे काय पाहिजे? प्रॉडक्ट पाहिजे. प्रॉडक्ट कोणत्या स्वरूपात? म्हणजे वस्तू असेल तरी आणि सेवाच्या स्वरूपात सुद्धा. बरोबर की नाही? देशाच्या अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे आर्थिक मूल्य दरवर्षी आपण काढत असतो, म्हणजे जीडीपी काढत असतो. बरोबर? अंतिम वस्तू म्हणजे त्यानंतरच्या उत्पादन प्रक्रियेत गुंतवण्याऐवजी ताबडतोब वापरल्या जाणाऱ्या वस्तू. बरोबर नाही? फायनल गुड. आता हे शर्ट, हे फायनल गुड आहे. हे विकत घेतल्यानंतर मी घालणार आहे, मी काय परत रिसेल करणार नाही, म्हणजे मी काय होणार? अंतिम उपभोक्ता, म्हणजे त्याला अंतिम वस्तू बोलला जातं. बरोबर? इंटरमिडिएट गुड्स म्हणजे उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या वस्तू. बरोबर? शर्ट तयार करताना कापड वापरलं जातं, कापूस वापरला गेला, बरोबर की नाही? तर त्या काय इंटरमिडिएट गुड्स झालेले आहे. बरोबर? आपण काय करणार आहे? अंतिम वस्तू आणि सेवांचं आर्थिक मूल्य काढणार आहोत. बरोबर? मध्यवर्ती उत्पादनांचे मूल्य आधीच अंतिम वस्तूंच्या मूल्यात समाविष्ट असल्याने आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नात मध्यवर्ती वस्तूंचे मूल्य विचारात घेण्याची गरज नाही. बरोबर? अंतिम वस्तूंचे आपण मूल्य घेत असतो, त्याच्यामुळे इंटरमिडिएट ज्या वस्तू आहेत त्यांचं मूल्य आपण टाळतो. आणि ह्याने काय करतो? आपण डबल काउंटिंग कॅन्सल करू असतो. जर विचारात घेतले तर वस्तूंचे मूल्य दोनदा मोजले जाईल. बरोबर नाही? आणि हे मोजणी दुप्पटता टाळण्यासाठी आपण मूल्यवर्धित दृष्टिकोन वापरू शकतो. बरोबर की नाही? मूल्यवर्धित दृष्टिकोन वापरू शकतो. कशासाठी? डबल काउंटिंग करण्यासाठी. म्हणजेच आपण एकदा प्रोडक्शन सुद्धा आणि व्हॅल्यू ॲडेड मेथड सुद्धा, म्हणजे मूल्यवर्धितांचाच आपलं म्हणजे मोजमाप केली जाते. बरोबर? जो प्रत्येक उत्पादन टप्प्यावर मूल्यवर्धित म्हणजेच अंतिम उत्पादनाचे मूल्य आणि मध्यवर्ती उत्पादनाचे मूल्य मोजतो आणि नंतर त्यांना एकत्रित करून सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी मिळवत असतो. म्हणजे याच्यामध्ये काय? अंतिम वस्तू आणि मूल्यवर्धित या दोघांच्या पद्धतीने काउंटिंग आपण करू शकतो. म्हणजे आता समजा कापूस आहे 1 2 3 4 5, ठीक आहे. आता कापूस असेल, इथे रॉ मटेरियल हा समजा कापूस बनवला. आता याची अंतिम शर्ट असेल, इथे शर्ट. बरोबर? आता शेतकऱ्याने कापूस दिला 100 रुपयाला, 100 रुपयाचा कापूस झाला. व्यापाऱ्याने त्याला 200 रुपयाला कापूस घेतला आणि त्याच्यामधला बी काढून चांगल्या पद्धतीचा कापूस, ठीक आहे, एक रॉ मटेरियल. पण
थोडंसं प्रोसेस करून 200 रुपयाला बनवलं. ठीक आहे. कापूस हा उच्च दर्जा हा कापूस, कच्चा कापूस 100 रुपयाला घेतला. व्यापाऱ्यांनी त्याच्यामध्ये 200 रुपयाचा घेतला. त्याच्यानंतर कापड बनवणारी कंपनी आहे, तिला तो विकला. त्यांनी 300 रुपये घेतले. त्याच्यानंतर ह्या कापडाला रंग दिला. त्याने 400 रुपये घेतले, 400 रुपयाला घेतला. आणि शर्टवाल्याने 500 रुपयांना तो कापड 400 रुपयांना विकत घेऊन 500 रुपयांना 50 रुपये खर्च करून त्यांनी स्वतःचा प्रॉफिट वगैरे सर्व ठेवून अनुदान कर सर्व करून पण 500 रुपयांना ते शर्ट ठेवलं. बरोबर की नाही? आता व्हॅल्यू ऍडेड मध्ये काय, आपण प्रत्येकाची व्हॅल्यू एडिशन करताना त्याच्या खालचं काय करावं लागतं, वजा करावं लागतं. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने व्हॅल्यू एडिशन पद्धत सुद्धा आपण वापरू शकतो किंवा डायरेक्ट अंतिम वस्तूची सुद्धा गणना इथे करू शकतो. तर दोन्ही केलं तरी सेमच येणार आहे. बरोबर की नाही? तर अशी पद्धत मूल्यवर्धित पद्धत घेऊ शकतो किंवा अंतिम वस्तूची जी काही बाजारभावाची किंमत आहे ती घेऊ शकतो. तर दोन्ही किमती आपल्याला समानच येणार आहेत. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने मोजमाप केलं जातं आणि त्या पद्धतीला काय बोललं जातं, उत्पादन पद्धत किंवा व्हॅल्यू ऍडेड मेथड. बरोबर. एकूण किंमत म्हणजे बाजारभावानुसार जीडीपी, कारण आर्थिक मूल्य बाजारभावानुसार मोजले जात असते. बरोबर. आणि या पद्धतीने काढलेले मूल्य हे बाजारभावाला मोजलेले असते. दॅट इज जीडीपी, एमपी, एनडीपी एमपी, जीएनपी एमपी, एनएनपी एमपी. बरोबर. ह्या ज्या 4 कॉन्सेप्ट आपण पाहिल्या सगळ्या ज्या मार्केट प्राइसशी रिलेटेड आहेत, जीडीपी ऍट एमपी, एनडीपी ऍट मार्केट प्राइस, त्याच्यानंतर पुढचा आहे ग्रॉस नॅशनल राष्ट्रीय प्रोडक्ट ऍट मार्केट प्राइस, त्याच्यानंतर नेट नॅशनल प्रोडक्ट ऍट मार्केट प्राइस. हे सर्व ज्या 4 मोजमाप आहेत ती उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धतीने काढलेली असतात. ठीक आहे. लक्षात, उत्पादन पद्धत किंवा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ह्या पद्धती पाहतोय. तर हे जे 4 घटक आहेत हे अशा पद्धतीने येत असतात. कशामध्ये? उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धतीमध्ये. त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे उत्पन्न किंवा आय पद्धत, इन्कम मेथड. बरोबर. आता इन्कम कोणाकोणाचं आहे ते पाहूया. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पन्न पद्धत विचरण पातळीवर वापरली जात असते. घटक उत्पन्नाचा प्रभाव म्हणून या पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावला जातो. घटक उत्पन्नाचा काय, कसला आपण मोजणी करणार आहोत? घटक उत्पन्न. आता घटक उत्पन्न म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता श्रम, भांडवल, जमीन आणि उद्योजकता हे 4 काय आहेत? उत्पादनाचे घटक आहेत. हेही आपण खूप वेळा पाहिलेलं आहे. आता श्रमाची भरपाई आपण कशाने करतो? एखाद्याचे श्रम वापरले गेले तर त्याला काय देत असतो? वेतन किंवा पगार किंवा त्याची मजुरी. बरोबर. तुम्ही भांडवल वापरताय, भांडवलाची भरपाई आपण कशाने? व्याजाच्या रूपात देत असतो. जमीन वापरताय, एखाद्याची जागा वापरताय तर त्याला काय देत असतो आपण? खंड किंवा भाडं देत असतो. आणि उद्योजकता, जो कोणी प्रवर्तक असेल त्याला आपण काय देत असतो? तो त्याचा नफा घेत असतो. तर हे 4 घटक झाले आणि यांचा परतावा आपण अशा पद्धतीने देत असतो. तर हे जे काही घटकांचे मालक आहेत त्यांच्यासाठी काय आलं? हे उत्पन्न आलं. म्हणजे तुमची मजुरी असेल, पगार असेल, व्याज असेल आणि भाडं जे असेल हे काय आलं? ते उत्पन्न, घटकांचं उत्पन्न आलं. बरोबर. आता याच्या सोबतच काही व्यक्ती आहेत ते कसे आहेत? स्वतः ते काही त्यांच्या स्किल्स वापरून किंवा स्वतः श्रम करून ते त्यांचं उत्पन्न जनरेट करत असतात. समजा डॉक्टर असेल, वकील असेल, अकाउंटंट असेल, हे काय? हे सर्व्हिस सेक्टरमध्ये. हे पाहिलं आपण उत्पादन पद्धतीने, म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी हे घटक वापरले जातात. आता सेवा क्षेत्राचा पाहतो. डॉक्टर जो पेशा आहे तो काय आहे? सर्व्हिस सेक्टर मधला पेशा आहे. बरोबर की नाही? त्याच्यानंतर समजा वकील घेतला आपण, वकील हा पेशा आहे. वकील काय देत असतो? सेवा देत असतो. त्याच्याकडे येणारे जे काही ग्राहक आहेत त्यांना न्यायिक सेवा देण्याचं काम, न्यायिक सल्ले देण्याचं काम वकील करत असतो. बरोबर नाही? तर न्याय ही सेवा आहे. त्याच्यानंतर अकाउंटंट वगैरे बँकिंग सेक्टरमध्ये, बँकिंग सुद्धा काय आहे? एक सेवा पद्धतीचं आहे. तर अशा पद्धतीचे काही स्वयंरोजगार, सेल्फ एम्प्लॉईड सुद्धा लोक असतात काही. बरोबर नाही? डॉक्टर झाले, वकील हे सेल्फ एम्प्लॉईड आहेत, अकाउंटंट वगैरे हे नोकरी करणार आहेत. ठीक आहे. पण काही लोक हे अशा पद्धतीचे लोक आहेत ते स्वयंरोजगार सुद्धा आहेत. असलेल्या व्यक्ती त्यांचे श्रम आणि भांडवल वापरत असतात. बरोबर नाही? ते त्यांच्या स्वतःचं भांडवल वापरतात. डॉक्टर स्वतःचा एखादा दवाखाना टाकत असेल तर स्वतःच्याकडे असणारे काही लाख रुपये टाकून स्वतःचा काय ओपीडी किंवा एखादा दवाखाना चालू करू शकतो. तर स्वतः आणि तिथे स्वतः प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजे श्रमही त्याचं झालं आणि भांडवलही त्याचं झालं. बरोबर नाही? तर त्याच्या सुद्धा उत्पन्नाचा आपण काय केला पाहिजे? समावेश केला जात असतो. बरोबर नाही?
वस्तू तयार करताना वापरले जाणारे हे घटक उत्पन्न, बरोबर की नाही? त्यांचाही उत्पन्न आपण मोजायचं आहे. आणि जे सेल्फ एम्प्लॉईड लोक आहेत, जे स्वतःचं श्रम आणि भांडवल वापरत आहेत, तर त्यांचाही उत्पन्नाचा आपल्याला समावेश उत्पन्न पद्धतीमध्ये करायचा आहे, बरोबर की नाही? अशा लोकांच्या कमाईला काय बोललं होतं? मिश्र उत्पन्न म्हणून वर्गीकृत केलं जातं. मिश्र पद्धतीचं उत्पन्न आहे हे, बरोबर? अशा सर्व घटक उत्पन्नाची बेरीज म्हणजे घटक किमतीला काढलेले राष्ट्रीय उत्पन्न होय, बरोबर? घटक जे याच्यामध्ये जे आहेत, हे वस्तू तयार करणारे सुद्धा आणि सेवा देणारे ह्या दोघांचं आपल्याला मोजायचं आहे उत्पन्न, बरोबर? आणि हे घटक किमतीला मोजायचं फॅक्टर कॉस्टला, बरोबर? ठीक आहे. आणि फॅक्टर कॉस्ट मध्ये पुन्हा एकदा 4 कॉन्सेप्ट येतात. जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट, एनडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट, जीएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट आणि एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट. आणि यालाच आपण काय बोलतो? एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्टला काय बोलत असतो? नेट नॅशनल इन्कम. आणि जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्टला काय बोलत असतो? सॉरी, एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट नेट आणि जीडीपी ग्रॉस नॅशनल इन्कम, बरोबर? जीएनआय आणि एनएनआय. ठीक आहे, ह्या कॉन्सेप्ट लक्षात आल्या तुमच्या. उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं सूत्र बघूया काय आहे. कर्मचाऱ्यांची भरपाई, बरोबर? कर्मचाऱ्यांची भरपाई आपण वेतनाच्या स्वरूपात देत असतो. त्याच्यानंतर आरपीआय, हे सगळ्यांची ऍडिशन करायची आहे. त्याच्यानंतर मिश्र उत्पन्न म्हणजे सगळे जे काही कर्मचाऱ्यांची भरपाई आपण पगाराच्या स्वरूपात देत असतो, बरोबर? पगार झाला. त्याच्यानंतर आर म्हणजे काय? रेंट, भाडे, बरोबर नाही? जमीन वापरतोय त्याचं काय देणार आहे आपण? भाडे देणार आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट, बरोबर? इंटरेस्ट म्हणजेच काय? व्याज. व्याज कशाचं? भांडवल. भांडवल कुठे गेलं? हा, इथे भांडवल आहे, बरोबर? भांडवल सुद्धा घेतलं. त्याच्यानंतर पी म्हणजे काय? प्रॉफिट, बरोबर? प्रॉफिट कोणाचा? जो काही उद्योजक आहे, प्रवर्तक आहे, प्रमोटर आहे, त्याला दिलं जाणारं प्रॉफिट. हे काय आलं? हे तुमचं घटक उत्पन्न प्लस मिश्र उत्पन्न म्हणजेच जे सेवा क्षेत्रात येतात, जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत त्यांचं सुद्धा उत्पन्न. हे सगळ्यांचं उत्पन्न ते म्हणजे तुमचं काय? राष्ट्रीय उत्पन्न. कशाला मोजलेलं? तुमचं उत्पन्न पद्धतीने मोजलेलं. ठीक आहे, तर हे सोपी कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे, बरोबर? खर्च पद्धत, आता एक्सपेंडिचर मेथड मध्ये कशा पद्धतीने मोजलं जातं? खर्च पद्धतीद्वारे विनियोजन टप्प्यात राष्ट्रीय उत्पन्न निश्चित केले जाऊ शकते, बरोबर? एक्सपेंडिचर खर्चाच्या प्रवाहाचा रूपात खर्च पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कशा पद्धतीने खर्चाचा प्रवाह होत आहे किंवा खर्च कशा पद्धतीने होतोय त्याचा मोजदात करून आपण राष्ट्रीय उत्पन्न काढू शकतो. यामध्ये उत्पादन संस्थांनी निर्मित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो. खर्च कोणता पकडायचा आहे? ज्या काही वस्तू किंवा उत्पादन संस्था आहेत, प्रोडक्शन बनवणारे जे काही घटक आहेत, त्या घटकांनी तयार केलेल्या अंतिम वस्तू, बरोबर? आणि त्या विकत घेण्यासाठी लोकांनी त्याच्यावर केलेला खर्च हा मोजला जातो, बरोबर? सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी म्हणजे सर्व खाजगी उपभोग खर्चाची बेरीज, बरोबर? जीडीपी मध्ये आपण हा जो सर्व खाजगी खर्च आहे त्याची बेरीज करत असतो. आता याच्यामध्ये पण सरकारी वापर खर्च, एकूण भांडवल निर्मिती, सार्वजनिक आणि खाजगी. सरकारी वापराचा जो काही खर्च आहे तो सुद्धा आपण पकडतो. त्याच्यानंतर एकूण भांडवल निर्मिती. आता भांडवल निर्मिती दोन पद्धतीची आहे, एक सार्वजनिकही असू शकते आणि खाजगी सुद्धा असू शकते, दोन्ही आपण पकडत असतो. आणि निव्वळ निर्यात यासारख्या घटकांना येथे विचार केला जातो. निव्वळ निर्यात म्हणजे काय? एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट याच्यामधला डिफरन्स किंवा निर्यात आणि आयातीमधला डिफरन्स म्हणजेच काय? तुमचा निव्वळ निर्यात, बरोबर? तर याचा सुद्धा वापर तुमचा खर्च पद्धतीमध्ये केला जात असतो. निव्वळ निर्यात म्हणजे निर्यात वजा आयात, बरोबर? एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. राष्ट्रीय उत्पन्न खर्च पद्धतीने मोजमापाचं सूत्र काय आहे? जीडीपी एमपी सीजीआय प्लस एक्स मायनस एम. आता हे सीजीआय एक्स मायनस एम काय आहे ते बघूया. सी म्हणजे काय? खाजगी क्षेत्राचा अंतिम ग्राहक उपयोगी वस्तूंवर होणारा खर्च, बरोबर? इथे सर्व लोकांनी वस्तूंवर केलेला खर्च आहे. त्याच्यानंतर जी अंतिम ग्राहक उपयोगी वस्तूंवर सरकारचा खर्च, सरकारने केलेला ग्राहक उपयोगी वस्तूंचा खर्च. त्याच्यानंतर आय गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट किंवा भांडवल निर्मिती, बरोबर? भांडवल निर्मिती सरकारी असू शकते आणि खाजगी सुद्धा असू शकते. आणि त्याच्या आता भांडवल निर्मिती करायची म्हणजे काहीतरी इन्व्हेस्ट करायचं म्हणजे तुम्हाला पैसे टाकावे लागतील. ही इमारत बांधायची, ही त्याचा समजा गुंतवणूक करायची, तिथे पैसे मोजावे लागणार आहेत मला, बरोबर की नाही? याच्यासाठी सिमेंट असेल, वाळू असेल, स्टील असेल, जागा असेल,
हे सर्व दारं असतील, खिडक्या असतील, दरवाजे असतील, हे सर्व बांधण्यासाठी काय लागणार? हे वस्तू आहेत. ह्या वस्तूंच्या रूपाने केलेली ही इन्व्हेस्टमेंट, बरोबर की नाही? तर ही सरकारी असू शकते, खाजगी असू शकते, यांचा सुद्धा खर्च रूपात झालेला जो काही पैसा आहे त्याची मोजमाप. आणि एक्स म्हणजे निर्यात, एक्सपोर्ट, बरोबर की नाही? एक्स म्हणजे एक्सपोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे काय? तुमची झालेली निर्यात. आणि आय म्हणजे इम्पोर्ट, आयात. ओके. तर तुमचा खर्च पद्धतीने अशा पद्धतीने तुमचं काय काढलं आता? राष्ट्रीय उत्पन्न. कोणत्या पद्धतीने? खर्च पद्धतीने. तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कशाला काय म्हणतात ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर उत्पन्न काढण्याच्या ह्या 3 पद्धती आहेत, बरोबर की नाही? तिन्ही पद्धती सरकार वेगवेगळे वापरू शकतात. आपल्याकडे उत्पादन किंवा वस्तूंचा खर्च हे काढला तर जीडीपी मध्ये, त्याच्यामध्ये पण कृषी क्षेत्र, त्याच्यानंतर उद्योग क्षेत्राचं सर्वात वापरलं जातं, बरोबर की नाही? त्याच्यानंतर उत्पन्न पद्धत आहे आणि तिसरी आहे खर्च पद्धत. ठीक आहे. आता हा एक तक्ता आहे. याच्यामध्ये काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट असलेल्या बाबी, आणि इकडे काय आहे? राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट नसलेल्या बाबी. आता कशाचा राष्ट्रीय उत्पन्न गणनेमध्ये कशाचा समावेश होतो आणि कशाचा नाही होत ते इथे दिलेलं आहे. बघूया काय काय आहे. स्वउपभोगासाठी उत्पादित वस्तू, बरोबर नाही? गुड्स, उपभोग घेण्यासाठी बनवलेल्या वस्तू यांचा समावेश होत असतो राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये. त्याच्यानंतर स्वतःच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेचे अंदाजे भाडे, बरोबर? तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीच्या काय करू शकतो तुम्ही? ती प्रॉपर्टी मालमत्ता भाड्याने देऊ शकता आणि त्या, बरोबर नाही? त्या भाड्याचं सुद्धा तुमच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गणना केली जाते. त्याच्यानंतर मध्यम वस्तू, इंटरमिडिएट वस्तू यांचा विचार केला जात नाही तुमच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेमध्ये. वस्तू तयार करताना त्या वस्तूंसाठी लागणारा जो काही मध्यमवर्ती खर्च असेल तो पकडला जात नाही, बरोबर की नाही? आता याचं एक्झाम्पल म्हणून असं पाहूया. रिलायन्स इंडस्ट्री आहे, बरोबर नाही? रिलायन्स इंडस्ट्री एक समजा 10,000 लोकांना रोजगार पुरवत आहे, बरोबर? आता रोजगार पुरवते म्हणजे मी समजा त्या कंपनीमध्ये काम करतोय आणि त्या कामाच्या बदल्यात मला काय मिळतंय? पगार मिळतोय, बरोबर? आता मी काहीतरी वस्तू बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. समजा मोबाईल बनवतोय, बरोबर? तर मोबाईल बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. तर ते मोबाईलची जी काही फायनल व्हॅल्यू असेल, बरोबर? जी कंपनी बनवणार आहे, त्या कंपनीच्या खर्चामध्ये माझाही खर्च इन्क्लूड केलेला असेल, बरोबर की नाही? म्हणजे माझा पगार हा त्यांच्यासाठी काय आला? खर्च झालेला आहे कंपनीसाठी. तर माझं वैयक्तिक उत्पन्न मोजत बसणार आहे का? नाही. तर मी त्यांच्यासाठी काय, एक मध्यमवर्ती खर्च झाला माझा. तर तो मध्यमवर्ती वस्तूंवर होणारा खर्च टाळला जातो. म्हणजे माझं उत्पन्न सेपरेट मोजणार आणि मग कंपनीचं मोजणार आहे का? नाही. कंपनीचं जे फायनल उत्पन्न असणार आहे त्याच्यामध्ये माझा पगार सुद्धा इन्क्लूड असणार आहे. आणि माझा पगार हा कंपनीसाठी काय आला? खर्चाचा भाग झालेला आहे, बरोबर की नाही? आणि अशा खूप साऱ्या लोकांचा पगार, बरोबर? अशा पद्धतीने मोजलं जातं. हे सेक्टर कोणतं येतं? मग हे फॉर्मल सेक्टर येतं, बरोबर नाही? याची गणना होत असते, बरोबर? मी एखाद्या कंपनीचे एम्प्लॉय आहे तर माझ्या पगाराची मोजमाप त्या कंपनी, समजा मी एसबीआयचा कर्मचारी आहे, बरोबर? तर एसबीआयचा कर्मचारी म्हणजे एसबीआयचं जेव्हा फायनल एक बॅलन्स शीट निघेल वर्षाच्या शेवटी, त्याच्यामध्ये माझे पगार एसबीआयने त्यांचे जे काही एम्प्लॉय असतील त्यांना दिलेले पगार, त्यांना झालेला नफा, ह्याचं सर्व काढलेलं असतं आणि त्यांना एकूण झालेलं प्रॉफिट हे काढलेलं असतं. त्यांनी दिलेल्या सेवा यांचं अंतिम मूल्य काय आहे ते काढलेलं असतं. त्याच्यामध्ये माझी सेपरेट माझा इन्कम म्हणून मग नंतर मोजला जाणार नाही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, बरोबर की नाही? तर हे ड्युअल मोजमाप इथे म्हणजे मध्यम वस्तूंचं मोजमाप आपण टाळत असतो. त्याच्यानंतर हस्तांतरण देयके, परताव्याची अपेक्षा न केलेले एकतर्फी देयके, बरोबर की नाही? समजा मी 1 लाख रुपये कमवतोय आणि मी 50,000 कोणाला तरी दिले, माझ्या मित्राने मागितले मी त्याला दिले, पण मी त्याला परतावा घेणार आहे त्याचा, तर मी परतावा जे घेणार आहे त्याचं उत्पन्नात केलं जातं कारण ते मला रिटर्न येणार आहेत. पण मी त्याला देऊन दिले, त्याला गरज होती, किंवा असंच बक्षीस म्हणून मी एखाद्या त्याच्या मित्राने काहीतरी पहिला नंबर आला 10वा, तर त्याला 10,000 रुपये देऊन टाकले. तर मी त्याचा परतावा अपेक्षित ठेवलेला नाही. ते मी दिले, हस्तांतरण केलं पैशाचं, बरोबर की नाही? तर त्याचं मोजमाप काही इथे होणार नाही. एखाद्या धार्मिक संस्थेला मी देणगी दिली, तर त्याच्यामधून पण कोणती वस्तू तयार होत नाही, सेवा तयार होत नाही. तर त्याचं मोजमाप इथे केलं जात नाही राष्ट्रीय उत्पन्नात, बरोबर की नाही? वस्तू तयार होत नाही, सेवा तयार होत नाही. त्याच्यानंतर जुन्या वस्तू आणि विद्यमान सेवांची विक्री आणि खरेदी, बरोबर नाही? एखादी गाडी आहे, एखाद्या कंपनी, आता टाटा कंपनीने एक गाडी बनवली, ती मी विकत घेतली, बरोबर की नाही? त्यांनी कार बनवली, ती विकत घेतली. ही कशामध्ये झाली? जीडीपी मध्ये आपल्या रेकॉर्ड झालेली ही गोष्ट. कारण की त्यांनी एक वस्तू बनवली, तिची विक्री पण झाली, ठीक आहे? ही एकदा बनवली, एका याच्यामध्ये झाली. त्याच्यानंतर समजा मी 2 वर्ष ती वस्तू वापरली, पूर्ण मी विकली, बरोबर? तर त्याचं काउंटिंग होणार का? तर त्याचं काउंटिंग होणार नाही जीडीपी मध्ये. का? कारण की आपण काय बनवतो? एका वर्षामध्ये तयार झालेल्या वस्तू आणि सेवा. ती वस्तू एकदा तयार झाली, ती नंतर तुम्ही
त्याचं किती रिसेल करा, सेकंड हँड, थर्ड हँड, फोर्थ हँड, त्याचा काही उपयोग नाही. एकदाच वस्तू तयार झाली, एकदाच सेवा जी तयार झाली, तिचाच विचार आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ह्याच्यामध्ये करत असतो. बरोबर? अचानक नफा. बरोबर की नाही? अचानक समजा तुम्हाला एखादा लॉटरीचं तिकीट काढलं, महाराष्ट्र राज्य लॉटरी, 1 कोटीचं बक्षीस. रत्नाकर मोरे सरांना 1 कोटीचं बक्षीस लागलं. लगेच जीडीपी मध्ये ग्रोथ अजिबात नाही. ते जे असतात ते राज्याद्वारे पुरस्कृत केले असतात. बरोबर की नाही? त्याची एक वेगळी सिस्टीम असते. ओके. तर त्याच्यामधून कोणतीही सेवा किंवा वस्तू तयार होत नसते. ठीक आहे. तर त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात काही समावेश केला जात नाही. पण त्याच्यावर कर नक्की आकारला जातो. टॅक्स नक्की लागतो तुम्हाला. ठीक आहे. काळा पैसा. काळा पैशाचाही वापर करता येत नाही. आता काळा पैसा हा थोडी वेगळी कॉन्सेप्ट आहे. ब्लॅक मनी एकतर तुम्ही ब्लॅक मनी म्हणजे काय माहिती का? कर चुकवलेला पैसा, कर चुकवेगिरी आणि कर बुडवेगिरी अशा दोन संकल्पना आहेत. कर चुकवणे म्हणजे मला टॅक्स आला पण मी भरलाच नाही. तर ठीक आहे, ती जी अमाऊंट आहे त्याला काय बोललं जातं? ब्लॅक मनी. टॅक्स चुकवणे. बरोबर की नाही? तर त्याला दंडनीय अपराध आहे. पण आता टॅक्स आपण वेगळ्या पद्धतीने चुकवू शकतो. बरोबर नाही? खर्च दाखवू शकतो. एखादी कंपनी आहे, त्यांना टॅक्स वाचवायचा आहे, ते जातील सीए कडे आणि म्हणतील बाबा आम्हाला टॅक्स वाचवायचा आहे, काहीतरी करा. तर सीए त्याची फी आकारून काहीतरी टॅक्स वाचवेल. बरोबर की नाही? टॅक्स वाचवण्यासाठी खर्च जास्त दाखवेल त्या कंपनीचा. इकडे गेले, तिकडे गेले, असं झालं, तसं झालं. बरोबर नाही? आता बऱ्याचशा कंपन्या म्हणजे समजा तुम्हाला टॅक्स वाचवायचा आहे. एखाद्या कंपनीला एखाद्या व्यक्तीला टॅक्स तो काय दाखवेल? अरे नाही, माझा मेडिकलमध्ये जास्त खर्च आला, मग त्याच्यानंतर मी माझ्या घराला रिनोव्हेट केलं किंवा माझ्या ऑफिसला रंग दिला, माझ्या ऑफिसला फर्निचर केलं. त्याची तुम्ही का केलं असं कोणीच विचारू शकत नाही की तुम्ही एवढा खर्च का केला. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने टॅक्स वाचवला जातो आणि त्याला बोललं जातं काळा पैसा. त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे कर बुडवेगिरी. करच भरायचा नाही, टॅक्सच आला नाही, टॅक्स भरायचाच नाही, बुडवायचा डायरेक्ट. ओके. टॅक्स भरायचा. समजा मला ₹1,00,000 टॅक्स आला, तर मी तो चुकून 10-20 हजारच भरेल. बरोबर की नाही? तर ते लीगल आहे. बरोबर की नाही? लीगल मी केलं, पण काय म्हणतात ना, आपण नैतिकता नाही पाळली. आणि कर बुडवणे म्हणजे डायरेक्ट नैतिकताच नसते किंवा डायरेक्ट इल्लीगल आहे. कर बुडवला म्हणजे तुम्हाला डायरेक्ट घेऊन जाऊ शकतात सरकारवाले. तर अशा पद्धतीचे हे घटक असतात. त्याच्यानंतर समजा आपण जे काही गृहिणींनी केलेलं काम वगैरे असेल किंवा आपण निस्वार्थ भावनेने केलेलं काम, बरोबर की नाही? तर त्याला सुद्धा एक आता समजा काही डॉक्टर असतील, ते निस्वार्थ भावनेने काही संस्थांमध्ये जातात. समजा आता पुण्यामध्ये रामकृष्ण मठ आहे, बरोबर नाही? तिथे एक बरेचसे डॉक्टर लोक हे निस्वार्थ भावनेने तिथे त्यांची सेवा देत असतात. बरोबर की नाही? तर ते त्यांचं फीज आकारत नाही किंवा जरी त्यांना अल्प याच्यात मानधन दिलं जातं थोडंफार. तर अशा पद्धतीचे जे काही सेवा आहेत, ज्याचं काउंटिंग कुठे होत नाही पैशाच्या स्वरूपात, तर तशा यांना जे काही कामं आहेत त्याचं सुद्धा तुमच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजमाप केलं जात नाही. बरोबर नाही? समजा आपल्या गृहिणी, आपल्या घरामध्ये आपली आई काहीतरी काम करत असते, पण तिला कोणत्याही पद्धतीचा मोबदला पैशाच्या स्वरूपात दिला जात नाही. बरोबर की नाही? तर तशा पद्धतीचं काम आहे. समजा तीच आई आपली एखाद्या मेसमध्ये जाऊन किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन स्वतः तिथे काही शेफ म्हणून याचं काम करत असेल, त्याला त्याचा मोबदला मिळत असेल, तर ते राष्ट्रीय उत्पन्नात गणलं जाईल. परंतु ती जी घरात काम करते, तर त्याला राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जात नाही. आपण असं नाही की आईने आज एवढं काम केलं तर आपण पैसे देतो का? नाही. ते एक सेवाभाव असतो, त्याच्यामध्ये मातृत्वभाव असतो. ठीक नाही? कर्तव्य दक्षता वगैरे असते. ह्या सर्व भावभावना आणि एक कौटुंबिक त्याच्यामध्ये पार्श्वभूमी असते. तर अशा पद्धतीचे केलेले जे काही कार्य आहेत, बरोबर, ज्याच्यामध्ये तुमच्या भावनांचा काहीतरी एक आदर सन्मान असतो. बरोबर की नाही? तर ती जे उत्पन्न आहे ते तुमच्या राष्ट्रीय उत्पन्नात किंवा ते जे काम असेल किंवा ती सेवा असेल, तर त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ती गणली जात नाही. बरोबर की नाही? याच्यामध्ये त्याच गोष्टी मोजल्या जातात ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसतात. बरोबर की नाही? अर्थव्यवस्थेत कशाच्या रूपाने? वस्तू किंवा सेवांच्या रूपाने त्याची मोजदाद केली जात असते. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीचा राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याच्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या बाबी आणि न होणाऱ्या बाबी यांचा इथे तक्ता आहे. हे तुम्हाला समजलं असेल चांगल्या पद्धतीने. सोपी गोष्ट आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचं एक टॉपिक आहे मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी. रिअल जीडीपी आणि मौद्रिक जीडीपी म्हणजे काय? मौद्रिक म्हणजे नॉमिनल आणि वास्तविक म्हणजे रिअल जीडीपी. आता हे रिअल म्हणजे काय? खरं खोटं? खरं खोटं नाही, खरंच असते सर्व, पण ऍक्च्युअल म्हणजे काय त्याची व्हॅल्यू आहे आणि आपण काय पद्धतीने मोजतोय याच्यातला एक डिफरन्स आहे, ते आपल्याला इथं पाहायचं आहे. आता मौद्रिक जीडीपी, नॉमिनल जीडीपी म्हणजे काय? बरोबर की नाही? मौद्रिक जीडीपी म्हणजे एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजार मूल्य जे सध्याच्या किमतीवर
मोजलं जातं, बरोबर की नाही. सध्याची किंमत चालू आहे म्हणजे बाजारभावानुसार एखाद्या वस्तू आणि सेवेचा काय दर आहे त्याला काय बोललं जातं, त्या बाजारभावाने जो काही जीडीपी काढला होता देशाचा, बरोबर, त्याला बोललं जातं नॉमिनल किंवा मौद्रिक जीडीपी, सध्याच्या किमतीनुसार, बरोबर. आता उदाहरणामध्ये आपण पाहूया, एका वर्षात जर देशात 100 वस्तू तयार झाल्या आणि त्यांची बाजार किंमत ₹100 प्रति वस्तू असेल, बरोबर. वस्तू किती तयार झाल्या? 100. एका वस्तूची किंमत ₹100. तर 100 गुणिले 100 आपला मौद्रिक जीडीपी किती आला? ₹10,000. 100 गुणिले 100 ₹10,000 आपला काय आला? जीडीपी. तर ह्या जीडीपी कशानुसार आहे? बाजार किमतीनुसार. एका वस्तूची 100 पेन तयार झाले, बरोबर. एका पेनची किंमत ₹100. तर माझा नॉमिनल जीडीपी काय असणार आहे बाजारभावानुसार? ₹10,000. हा काय आला? माझा मौद्रिक जीडीपी झाला, बरोबर की नाही. आलं लक्षात? बाजारभावानुसार काढलेल्या जीडीपीला मौद्रिक जीडीपी बोललं जातं. आता याचं महत्व काय आहे? देशाची आर्थिक स्थिती दर्शवतं, बरोबर की नाही. आमच्या इथे एवढ्या वस्तू आणि एवढ्या सेवा तयार होऊ शकतात, बरोबर की नाही. मौद्रिक जीडीपी देशाच्या आर्थिक प्रगतीची एक सामान्य कल्पना देते. आपल्या देशामध्ये किती वस्तू तयार झाल्या, किती सेवा तयार झाल्या, याचा एक निर्देशक म्हणजेच काय आपला नॉमिनल जीडीपी किंवा मौद्रिक जीडीपी. उत्पादनात वाढ किंवा घट दर्शवते, बरोबर की नाही. जास्त वस्तू तयार झाला तर समजा आता इथे 100 वस्तू तयार झाल्या तर माझा जीडीपी 10,000 आहे. समजा 50च वस्तू तयार झाल्या तर 5,000. जीडीपी समजा कमी झाला म्हणजेच काय, आपल्या जीडीपी मध्ये वस्तू किंवा सेवांच्या रूपात घट झाली की वाढ झाली हे दर्शवतं. त्याच्यानंतर इतर देशांशी तुलना आपण करू शकतो की आपल्या इथे वस्तू आणि सेवा कशा पद्धतीने वाढत आहेत का कमी होत आहेत, बरोबर की नाही. देशाची आर्थिक स्थिती कशा पद्धतीने चांगली आहे की घटते हे इथून पाहू शकतो आपण. कशानुसार? मौद्रिक जीडीपी नुसार. त्याच्यानंतर पुढचा आहे वास्तविक जीडीपी, रिअल जीडीपी. आता वास्तविक जीडीपी म्हणजे एका देशात विशिष्ट कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य. आता हे सेवांचं आणि वस्तूंचं मूल्य हे कोणत्या स्वरूपात? जे चलनवाढीसाठी समायोजित केलेले असते. चलनवाढ, इन्फ्लेशन, बरोबर की नाही. त्याच्याबरोबर काय केलेलं असतं? ऍडजस्ट केलेलं असतं. ते बघूया कशा पद्धतीने ऍडजस्ट करायची ते. सोप्या भाषेत सांगायचं तर हे वास्तविक अर्थव्यवस्थेतील उत्पादनाचे मोजमाप आहे, बरोबर की नाही. हे वास्तविक म्हणजे रिअलिटी आपल्याला दर्शवतं. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचं मोजमाप कशा पद्धतीने म्हणजे वस्तू आणि सेवाचं जे काही आपण मूल्य हे करत असतो ते वाढल्यात की कमी झाल्यात, त्यांच्या किमतीतील बदलांचा प्रभाव हे कमी करत असतं, बरोबर की नाही. किंमतींमधला जो काही प्रभाव आहे तो कमी करत असतो. काय? वास्तविक जीडीपी, रिअल जीडीपी. आता जीडीपी मध्ये वाढ 2 कारणांनी होऊ शकते, बरोबर. आपल्या देशाचा जीडीपी वाढलाय तर त्याच्यामध्ये 2 कारण होऊ शकतात. कशा? एकतर वस्तू आणि सेवांचे जास्त उत्पादन झाल्यामुळे, बरोबर. तुमच्या देशामध्ये वस्तू आणि सेवांचं जास्त उत्पादन जर झालं तर तुमचा देशाचा जीडीपी हा वाढू शकतो. समजा ह्या वर्षी 100, मागच्या वर्षी 100 पेन तयार झाले होते तर ₹100 ते विकले गेले मार्केट प्राइस नुसार, तर त्यांची किंमत काय? तुमचा जीडीपी झाला ₹10,000. पण ह्या वर्षी मी 200 पेन बनवले, बरोबर. त्या 200 पेनची किंमत ₹100 आहे, बरोबर. तर ₹20,000 झाले म्हणजे माझा जीडीपी वाढला, बरोबर. कारण की उत्पादन वाढलं, प्रोडक्शन वाढल्या, वस्तू वाढल्या, बरोबर की नाही. तर माझा जीडीपी वाढला. आणि दुसरं म्हणजे काय? वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्यामुळे इन्फ्लेशन, बरोबर की नाही, चलनवाढ. मागच्या वर्षी ₹100 एक पेन होता, 100 वस्तू बनल्या, ₹10,000 माझा जीडीपी झाला. ह्या वर्षी 100च वस्तू बनल्या, महागाईमुळे एक पेन मी ₹150 विकला तर माझ्याकडे किती रुपये झाले? ₹15,000. मागच्या वर्षीचे ₹10,000 झाले होते. ह्या वर्षी तर 100 पेन ₹100 विकले गेले, बरोबर. पण इथे 100च पेन तयार झाले आणि महागाईमुळे ते ₹150 विकले गेले तर माझा जीडीपी झाला ₹15,000, बरोबर. मागच्या केसमध्ये 200 पेन तयार झाले होते, ₹100 विकले गेले, ₹20,000 जीडीपी झाला. जीडीपी वाढला होता मागच्या वर्षीपेक्षा. पण ह्या परिस्थितीमध्ये काय आला की पेन 100च तयार झाले परंतु त्याची किंमत वाढली म्हणजे भाववाढ झाली. त्याच्यामुळे काय ₹150 विकला गेला आणि माझा जीडीपी झाला ₹15,000. दोन्ही केसमध्ये आपण काय म्हणू शकतो? अरे नाही, जीडीपी मागच्या वर्षीपेक्षा वाढला. पहिल्या केसमध्ये 20,000 झाला कारण की वस्तू वाढल्या, ठीक आहे, किंमत तीच राहिली परंतु वस्तू वाढल्या तरी जीडीपी वाढला दिसतो. आणि दुसऱ्या केसमध्ये काय होतंय की वस्तू तेवढ्याच उत्पादित झालेल्या आहेत परंतु महागाई वाढल्यामुळे त्याची किंमत वाढल्यामुळे पुन्हा एकदा जीडीपी मध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. तर पहिल्या पद्धतीने होणारी वाढ ही चांगली आहे. दुसऱ्या पद्धतीने होणारी वाढ ही ठराविक याच्यामध्ये म्हणजे चलनवाढ जी होते, महागाई जी वाढते त्याचे पण बरेच प्रकार आहे.
रांगणारी, चालणारी, पळणारी आणि बेसुमार वाढ. बरोबर? अशा पद्धतीचे 4 चलनवाढी आहेत. त्याच्यातली पहिली, दुसरी ठीक आहे. पहिल्या, दुसऱ्या पद्धतीने समजा चलनवाढ होत असेल, तर ती अर्थव्यवस्थेसाठी चांगली असते. तर ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. चलनवाढ कशा पद्धतीने, कोणती चांगली, कोणती वाईट, ठीक आहे. पण सध्याच्या पद्धतीने जर आपण जीडीपीच्या स्वरूपात पाहायला गेलो, तर चलनवाढ जी होणाऱ्या चलनवाढीमुळे होणाऱ्या जीडीपीतली वाढ ही काय आहे? चांगली नाहीये. ती काही व्यवस्थित नाहीये. तर पहिल्या पद्धतीची जी आहे वाढ, ती चांगली आपल्याला दिसते. जर जीडीपी मधील वाढ पहिल्या कारणाने असेल, म्हणजे वस्तू आणि सेवांचे जास्त उत्पादन झालं, त्या कारणाने जर जीडीपी मध्ये वाढ होत असेल, तर त्यास आर्थिक वृद्धीचे सूचक मानले जाते. बरोबर की नाही? पहिल्या याच्यामध्ये काय आलं? वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन वाढलं, उत्पादन वाढलं. तर याला काय म्हणता येईल? एक तुमची आर्थिक जी व्यवस्था आहे, ती अर्थव्यवस्था आहे, ती सुदृढ आहे, असं आपण समजू शकतो. आणि जर जीडीपी मधील वाढ जी आहे, ती दुसऱ्या कारणाने असेल, म्हणजे इन्फ्लेशनमुळे जर तुमची जीडीपी वाढलेली दिसत असेल, तर त्यास आभासी वृद्धी, बरोबर नाही? व्हर्च्युअल वृद्धी, म्हणजे रिअल नाही म्हणता येणार, अशा पद्धतीची वृद्धी तुमच्या याच्यामध्ये झालेली आहे. जीडीपी तर वाढलेला दिसतोय, परंतु तुमच्याकडच्या वस्तू आणि सेवांचं कन्झम्पशन किंवा जे प्रोडक्शन आहे, ते तेवढंच आहे. म्हणजे तुमच्याकडे फक्त इन्फ्लेशनमुळे, चलनवाढीमुळे ती वृद्धी झालेली आहे, असं आपण समजू शकतो. यामुळे जर आता ही जी वाढ आहे, याच्यामधून जर आपण किंमत वाढीचा जो काही वाढलेली किंमत आहे, त्याचा प्रभाव जर कमी केला, तर आपणास काय मिळणार आहे? वास्तविक जीडीपी, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा आपला ह्या वर्षीचा जीडीपी वाढलाय की नाही? तर हा कसा कळेल? आपण जो वाढलेली किंमत आहे, जो इन्फ्लेशन झालंय, त्याचा जो प्रभाव जर काढून टाकला, तर तेव्हा जो आपल्याला जीडीपी मिळेल, त्याला आपण काय बोलणार आहोत? वास्तविक किंवा रिअल जीडीपी. ठीक आहे? वास्तविक जीडीपी काढण्यासाठी आधारभूत वर्ष आणि स्थिर किंमत, कॉन्स्टंट प्राइस, या संकल्पना वापरल्या जातात. कोणकोणता? आधारभूत वर्ष आणि कॉन्स्टंट प्राइस. आता ते काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत. आधारभूत वर्ष, बेस इयर, आणि स्थिर किंमत, कॉन्स्टंट प्राइस. आता आधारभूत वर्ष म्हणजे सांख्यिकीय किंवा आर्थिक विश्लेषणासाठी वापरले जाणारे एक संदर्भ वर्ष आहे. रिलेटिव्ह संदर्भ लावला जातो त्या वर्षासोबत, म्हणून एक आधार घेतला जातो. तर ते आहे या वर्षाच्या किमती इतर वर्षांच्या किमतीशी तुलना करण्यासाठी वापरल्या जातात. बरोबर? जे आधारभूत वर्ष वापरलं गेलंय, त्या वर्षी समजा एखादी वस्तू असेल किंवा सेवा असेल, त्याच्या ज्या किमती आहेत, त्यानंतरच्या जे काही वर्ष आहेत, त्यांच्यासाठी एक आधारभूत किंमत म्हणून किंवा वापरली जाते किंवा त्याच्याशी तुलना केली जाते. बरोबर? विशेषतः महागाई किंवा वास्तविक वाढ मोजण्यासाठी आधारभूत वर्ष निवडताना असे वर्ष आधारभूत वर्ष म्हणून निवडले जाते, ज्या वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये मोठी चढ-उतार झालेली नसते. आधारभूत वर्ष म्हणून निवडताना असं वर्ष निवडलं जातं, की ज्या वर्षामध्ये त्या वस्तू किंवा सेवांचा जो दर आहे, तो त्याच्यामध्ये होणारा जो चढ-उतार आहे, तो स्थिर असेल किंवा कमी असेल. जास्त चढ आणि उतार त्याच्यामध्ये झालेले नाही, असं जे वर्ष असेल ते आधारभूत वर्ष म्हणून पकडलं जात असतं. बरोबर? आधारभूत वर्षाला असलेल्या वस्तू आणि सेवांच्या चालू किमती पुढील वर्षाच्या गणनेसाठी स्थिर किंमत म्हणून मानल्या जातात. बरोबर? आता समजा, आता हे चालू आहे 2025. बरोबर? समजा आपण 2020 हे साल पकडूया. आता ह्या आधारभूत म्हणून हे वर्ष पकडलं. ह्या वर्षामध्ये समजा हा पेन बनवण्यासाठी याची किंमत स्थिर आहे, 100 रुपयेच आहे. बरोबर? बरोबर? त्या वर्षाची ही काय असणार आहे? चालू किंमत. परंतु ही बऱ्यापैकी वर्षभर स्थिर होती. तर ही काय, ह्या किमतीला काय बोललं जाणार आहे? स्थिर किंमत, कॉन्स्टंट प्राइस. आणि ह्या आधारभूत वर्षाला आणि ह्या किमतीला मी 2025च्या किमतीशी जेव्हा कंपेअर करणार आहोत, तर त्याला बोललं जाणार आहे आधारभूत वर्ष आणि स्थिर किंमत. बरोबर? कॉन्स्टंट प्राइस आणि स्थिर किंमत आणि त्याची आधारभूत वर्ष. बरोबर? ओके, हे लक्षात आलं? आधारभूत वर्ष म्हणजे काय? ज्याचा आधार आपण घेतो, इन्फ्लेशन वाढलंय की नाही, किती पद्धतीने वाढले, कशा पद्धतीने वाढले हे मोजण्यासाठी, आणि त्याच्याशी त्या वर्षी असणाऱ्या त्या वस्तूंच्या किमती ह्या सुद्धा आपण स्थिर मानत असतो. बरोबर की नाही? आता वाढ कशी झाली, जीडीपी मध्ये कशा पद्धतीने वाढ होते किंवा नाही, हे मोजण्यासाठी काय असतं? जीडीपी डिफ्लेटर नावाची कॉन्सेप्ट येऊन जाते. जीडीपी डिफ्लेटर म्हणजे जीडीपी अवस्थितिकी. मराठीत थोडं अवघड आहे, डिफ्लेटर इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायला, उच्चारायला थोडं सोपं आहे. जीडीपी डिफ्लेटर लक्षात ठेवा, जीडीपी अवस्थितिकी लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय आहे? जीडीपी डिफ्लेटर म्हणजे एखाद्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात समाविष्ट असलेल्या वस्तू आणि सेवांच्या किमतींमधील बदलांचे माप. बरोबर की नाही? किमतींमध्ये बदल होतोय की नाही,
म्हणजे पॉझिटिव्हली इम्पॅक्ट पडतोय की निगेटिव्हली इम्पॅक्ट पडतोय जीडीपीवर, ते मोजमाप करण्याचं काम ह्या जीडीपी डिफ्लेटरचं आहे. ठीक आहे. आता ते महागाई किंवा किमती वाढण्याचा दर मोजत असतं. काय महागाई वाढते, तुमच्याकडे किंमत वाढ कशा पद्धतीने होते ते मोजण्याचा दर म्हणजे काय, जीडीपी डिफ्लेटर. हे जीडीपी मोजण्यासाठी एक महत्वाचे साधन आहे, बरोबर. कारण ते वास्तविक जीडीपी महागाईनंतर मोजण्यास मदत करत असते, बरोबर. हे साधन कसलं आहे, जीडीपी मोजण्यासाठी एक महत्वाचं साधन आहे. आणि याचा वापर आपण कशासाठी करतो, तुमच्याकडे बाबा तुमची जीडीपी वाढते परंतु ती चांगली आहे की वाईट हे ठरवण्यासाठी. तुमच्याकडे इन्फ्लेशन कशा पद्धतीने वाढतंय, किंमत वाढ होते का, तुमच्याकडे वस्तू आणि सेवांचं उत्पादन होते, ते पाहण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. आता जीडीपी डिफ्लेटर काय मोजतो, नक्की काय मोजतंय ते, तर जीडीपी डिफ्लेटर देशातील सर्व वस्तू आणि सेवांच्या किमतींमधील बदल मोजत असतो, बरोबर की नाही. हा पेन मागच्या 5 वर्षापूर्वी 100 रुपयाला होता. 100 वस्तू याच्या तयार झाल्या. जीडीपी माझा समजा 10,000 रुपये झाला, बरोबर की नाही, बाजारभावानुसार. पण आता समजा 2025 साली हाच पेन ह्या वस्तूंचा 100 रुपये म्हणजे 100 वस्तू बनल्या गेल्या आणि विकला गेला 200 रुपयाला. तुमचा जीडीपी 20,000 झाला, बरोबर. मग त्यावेळेसचा 10,000 वस्तू तेवढ्याच बनल्या आणि विकला गेला. आता जीडीपी मध्ये वाढ दिसते, तर काय होणार आहे, कशा पद्धतीने ती वाढ दिसते, त्यांच्यामध्ये किमतीमधील बदल दिसतोय की नाही, बरोबर की नाही. किंमत वाढ झाली, इन्फ्लेशन वाढली, चलनवाढ झालेली आहे, त्याच्यामुळे जीडीपी वाढला. तर हे मोजण्यासाठी जीडीपी डिफ्लेटरचा वापर होत असतो. महागाई मोजण्यासाठी याचा वापर कसा होतो, जीडीपी डिफ्लेटर आपल्याला महागाईचा दर, महागाई म्हणजेच काय, किमती वाढण्याचा जो दर आहे तो कळवत असतो. जर जीडीपी डिफ्लेटर वाढला याचा अर्थ किंमत वाढल्या आहेत, बरोबर की नाही. जीडीपी जर वाढलेला दिसला, जीडीपी डिफ्लेटरची किंमत वाढलेली दिसली तर काय म्हणणार आपण, महागाई वाढलेली आहे, बरोबर. आता जीडीपी इथे थोडं हे मिसमॅच झालेलं आहे. जीडीपी स्फटिकेचं काय सूत्र काय, मौद्रिक जीडीपी भागिले वास्तव जीडीपी, बरोबर. नॉमिनल जीडीपी भागिले रिअल जीडीपी, हा जीडीपी अस्फितिकी, बरोबर. जीडीपी डिफ्लेटर काढण्यासाठी आपण मौद्रिक जीडीपी भागिले रिअल जीडीपी हे सूत्र वापरत असतो. आता आधारभूत वर्षाच्या जीडीपी अवस्थितिकी हा 1 असतो, बरोबर की नाही. हे काढण्यासाठी आपण काय वापरत असतो, आधारभूत वर्ष वापरत असतो. आधारभूत वर्षाचा जीडीपी आपण 1 हा पकडत असतो, बरोबर. जर एखाद्या वर्षाचा अवस्थितिकी 1 पेक्षा कमी असेल, बरोबर, आधारभूत वर्षाचा 1 पकडला आपण, बरोबर. त्याच्यानंतर आपण काढतोय पुढच्या वर्षाचे जे काही जीडीपी, समजा 2020 हे आधारभूत वर्ष बनवलं, 2024 चा आपल्याला काढायचं आहे डिफ्लेटर, जीडीपी डिफ्लेटर. आता 2020 हे आधारभूत वर्ष पकडले तर याचं अवस्थितिकी काय पकडणार आपण, 1, बरोबर. आणि त्याच्यानंतर 2024 साठी आपण काढणार किंवा 2025 साठी काढतोय. समजा तो जो रेशो आहे तो 1 पेक्षा कमी असला, बरोबर. जीडीपी 1 पेक्षा, जीडीपी डिफ्लेटर हा त्याचा रेशो 1 पेक्षा समजा कमी आला तर काय होणार आहे, तर चालू किमती, बरोबर, ज्या वस्तूच्या चालू किमती आहेत, करंट प्राइसेस आहेत, ह्या कशा आहेत, आधारभूत वर्षाच्या किमतींपेक्षा कमी आहेत, म्हणजेच महागाई वाढलेली नाही, हा त्याचा अर्थ होतो. जर तो 1 पेक्षा कमी असेल तर जीडीपी डिफ्लेटर. आणि समजा जर एखाद्या वर्षाचा अवस्थितिकी 1 पेक्षा जास्त असेल तर काय होणार आहे, चालू किमती, बरोबर, चालू किमती ज्या आहेत ह्या आधारभूत वर्षापेक्षा जास्त असणार आहेत, बरोबर. आधारभूत वर्षापेक्षा कशा जास्त असणार आहेत, म्हणजेच महागाई वाढली आहे असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. जीडीपी अवस्थितिकी हा किमतीतील वाढ किंवा घट मोजण्याचे निर्देशक आहे. कशामधला, किमतीमध्ये वाढ होते की घट होते हे मोजण्यासाठी आपण जीडीपी डिफ्लेटर वापरत असतो, ना की जीडीपी मधील वाढ किंवा घट, बरोबर की नाही. जीडीपी मधली वाढ आणि घट मोजण्याचा निर्देशक नाहीये. जीडीपी डिफ्लेटर कशासाठी वापरतो, किमतीमध्ये वाढ होते की नाही, म्हणजे इन्फ्लेशन वाढते की नाही ते पाहण्यासाठी होत असतो. ओके, तर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपण जीडीपीच्या अंतर्गत पाहिलेल्या आहेत. तर पुढच्या लेक्चर्समध्ये आपण जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते मोजतानाचा थोडाफार इतिहास पाहणार आहोत. कोणकोणत्या लोकांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय जे काही उत्पन्न आहे ते कशा पद्धतीने मोजलं जाते, काय आहे त्याच्या जे काही आकडेवारी आहे ते सर्व आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर ग्रीन जीडीपी असेल, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी असेल, क्रय शक्ती, हे जे टॉपिक्स आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि पुढचा जो काही थोडा फॅक्च्युअल घटक म्हणता येईल तो आपण पुढच्या चॅप्टरमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कौटिल्य
IASचा जो काही चॅनल आहे, कौटिल्य IAS अकॅडमीचा जो काही चॅनल आहे ऑफिशियल YouTube, तो नक्की सबस्क्राईब करा. थँक यू सो मच. आज आपण इथे थांबत आहोत. ठीक